शीतलला न्याय मिळालाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। शीतलला न्याय मिळालाच पाहिजे। शीतलला न्याय मिळालाच पाहिजे। फाशी झाली पाहिजे यासाठी आम्ही राज्यव्यापी हे प्रकरण करतोय। आमच्या या लेकीला, अंबापूरच्या लेकीला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही। जर का 12 तासाच्या आत ते 3 पथक कुठे गेले ते बघा, अटक झाली नाही तर मात्र वाशिमला मोठा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। ऑल इंडिया पॅन्थरचे भाई दीपक केदार अंबापूर येथे पीडित कुटुंबाच्या भेटीस। पुन्हा एकदा आक्रोश आणि न्यायाची आक्रमक मागणी। विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ। नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला मुद्दा म्हणजेच वाशिम जिल्ह्यातील अंबापूर येथील घटना। अंबापूर येथील 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या की हत्या आहे की काय, वाशिम जिल्ह्यातील जनतेमध्ये जोरदार चर्चेला उधाण। दस्तापूर येथील 3 नराधमाने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जोर जबरदस्ती केली आणि धमक्या दिल्यामुळे तिने आत्महत्या सुद्धा केली। तिची मानसिकता खूप खालावल्यामुळे तिच्यामध्ये जगण्याची हिंमतच नाहीशी झाली होती आणि ही घटना पूर्ण वाशिम जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रभर हवेसारखी पसरली आणि तिथे भारतीय दलित पॅन्थरने भेट दिली। त्यातच हा मुद्दा पूर्ण महाराष्ट्रभर पसरला आणि तसेच भाई दीपक केदार यांनी सुद्धा पुन्हा त्या अंबापूर येथील परिवारास भेट दिली। तर बघूया भाई दीपक केदार यांनी महाराष्ट्र शासनाला आपल्या तीव्र शब्दात कसे मत व्यक्त केले व 12 तासात न्याय न मिळाल्यास शासनाला इशारा दिला तो कोणता, बघूया या बातमी सत्रात। व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांची आपल्यासह यांची रजा घेते। मध्ये आपले स्वागत आहे। आपण आलेलो वाशिम जिल्ह्यामधील मंगरुळपीर तालुक्यामधील अंबापूर या गावामध्ये जी घटना घडलेली आहे, जे 17 वर्ष अल्पवयीन मुलींनी गळफास लावून आपली जीवनचर्या संपवलेली आहे। तर इथं हत्या की आत्महत्या हा खूप मोठा प्रश्न आहे। या प्रश्नाचा अजून उलगडा होत नाही आहे। पण इथं ऑल इंडिया पॅन्थरचे जे दीपक केदार साहेब आहेत यांनी इथं डायरेक्ट सांगितलेलं आहे की इथं 302 बनतंय। तर फाशी झाली पाहिजे यासाठी आम्ही राज्यव्यापी हे प्रकरण करतोय। आमच्या या लेकीला, अंबापूरच्या लेकीला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाहीत। जर का 12 तासाच्या आत ते 3 पथक कुठे गेले ते बघा, अटक झाली नाही तर मात्र वाशिमला मोठा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। या 4-5 दिवसात मोर्चाचं आयोजन आम्ही करणार आणि ताकदीने या लेखीचा आवाज राज्यव्यापी करणार। या ठिकाणी कुणालाही सोडणार नाही। आमच्या या पीडित लेखीचं हत्याकांड झालेलं आहे, जातीवाद आहे, ॲट्रॉसिटी आहे, दलित आहे म्हणून जाणीवपूर्वक मारलेली आहे। मनीषा वाल्मिकी जशी शेतामध्ये तिची जीभ छाटून बलात्कार केला, ती उत्तर प्रदेशला मारली गेली, तशाच पद्धतीने या लेकराला 8 महिने छळण्यात आलेलं आहे। 8 महिने। आणि हे सगळे नराधम माणसं आहेत। त्यांच्या लेकीच्या वयाची हो हे लेकरू, त्यांना 4-4 लेकरं आहेत साल्या हरामखोरांना। त्यांनी काय करून ठेवलं या कुटुंबाचं, भयंकर आहे। महाराष्ट्रात आम्ही सुरक्षित नाही। महिला आयोग रुपालीताई चाकणकर काय करताय? ॲट्रॉसिटीचे कलम लागलेत। ॲट्रॉसिटीमध्ये तरतूद आहे पोलीस संरक्षणाची, एकही पोलीस नाहीत म्हणताय। घरात घुसून जर ते पोरीला मारू शकतात तर यांना का नाही मारू शकत? आज एकही पोलीस संरक्षण नाही कुटुंबाला। ती इथं गाडी कायम स्वरूपी उभा असली पाहिजे। ते साक्षीदाराला धमकवतील, ते लहान लेकराला धमकवतील, ते आईबापाला धमकवतील। आमच्या लेकीचा न्याय त्या ठिकाणी रोखण्यासाठी पैसा आहे त्यांच्याकडं। 4-4, 5-5 लेकराचे बाप पैसा उतून बलात्कार करायला लागलेत, मारायला लागलेत। कॉन्फिडन्स काय? पैसा माज, जातीचा सत्तेचा सगळा माज। यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत।
हे पोलिसांच्या ताब्यात आले, आमच्या ताब्यात यायला पाहिजे होते. हे यांची दाखवली असती माज आणि मस्ती काय. त्याच्यामुळे याची मानवता आहे का नाही? कोण आहे खासदार इथला? तो देशमुख, काय नाव रे त्याचं? संजय देशमुख आला का इथं? त्या संजय देशमुखला बौद्धांचे मत चालले, आमचं हिंदुत्व बदललं, आमचं हिंदुत्व बदललं म्हणू मतदान बरं आमचं घेतलं. आले का तुम्हाला भेटायला? आला का फोन? अरे लेकरू मेलं आमचं, मारलं नाराधामानी. आला का खासदार भेटायला? आला का आमदार भेटायला? हे कुणाच्या बाजूने आहेत? पोलीस यंत्रणा कुणाचा दबाव आहे? संजय देशमुख हे योग्य नाही. आमचे मतं घेऊन खासदार झाला, याद राख. तुम्ही जर आमच्या कुटुंबाचं सांत्वन करायला येत नसाल, पोलिसांना तुम्ही बोलत नसाल, तर या ठिकाणी याद राखा, आम्ही कुणालाही सोडणार नाहीत. लक्षात ठेवा, कुणालाही सोडणार नाही. मग देशमुख असू का कुणी असू. काय त्यांनी केलं या घटनेत? भेट सुद्धा दिली का? मानवता आहे की नाही? लोकप्रतिनिधीचं काम काय? मतदारसंघामध्ये भोकाळले साले हरामखोर.